नसरापूरच्या नराधमाला कोर्टानं अखेर फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। ऐतिहासिक वेळेत आणि वेगवान वेळेमध्ये हा संपूर्ण खटला निकाली लागलेला आहे। 16 दिवसात आरोपपत्र दाखल झालेलं होतं आणि त्यानंतर 2 महिन्यात या खटल्याला पूर्णविराम देण्यात आलाय। हा खटला निकाली काढण्यात आलाय। पुणे सत्र न्यायालयानं नराधम भीमराव कांबळेला तिहेरी फाशीची शिक्षा ठोठावली आहे। 1 मेला पुण्यापासून जवळ असलेल्या नसरापूर तालुक्यात घडलेल्या घटनेनं राज्यभरात संतापाची लाट उसळली। आज या घटनेला 60 दिवस पूर्ण होत असताना या प्रकरणाचा निकाल लावण्यात आला। पोलीस आणि तपास यंत्रणांनी चोख भूमिका बजावत घटनेच्या अवघ्या 16व्या दिवसात आरोपपत्र दाखल केलं होतं। या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅकवरती पार पडली। या खटल्यात 55 पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले। सीसीटीव्ही फुटेजसह विविध पुरावे तपासल्यानंतर 25 जूनला न्यायालयानं भीमराव कांबळेला दोषी ठरवलं आणि आज विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी दोषीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। आता लवकरात लवकर या शिक्षेच्या अंमलबजावणीची मागणी जोर धरते आहे। जे पीडित आहेत त्या पीडितांचे जे काही पालक आहेत, छोटीशी मुलगी होती पण त्यांच्या पालकांचं दुःख जर आपण कमी करू शकत नाही, पण निश्चितपणे त्यांनाही या गोष्टीचं समाधान असेल की अशा प्रकारच्या नराधमाला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने या ठिकाणी दिलेली आहे आणि पुढेही अशाच पद्धतीनं वेगानं काम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। तर शिक्षा तर सुनावण्यात आली आहे, पण या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। योग्य निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयावरती फक्त आता आपण समाधान न मानता लवकरात लवकर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे। नाहीतर मग हे अपिला मागून अपील, तारीख पे तारीख असं होत राहिलं तर मग पंचायत होईल। म्हणून मला असं वाटतं जेव्हा कोर्टाने सगळ्या गोष्टी तपासून हा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार लवकरात लवकर या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ती जर का झाली तर मग अशा नराधमांना आळा बसू शकतो।